मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात झाली भेट। उपोषणानंतर जरांगेंवर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। महसूल विभागाचा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पंधरवड्याचं आयोजन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या। जनशक्ती शेतकरी संघटनेची मागणी। महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्यानं संताप। विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल। जीएसटीच्या निर्णयावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत इमारतीवर कारवाई। हायकोर्टाच्या आदेशानुसार पालिकेची तोडक कारवाई। जालन्यातल्या अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी 29 लोकांवर गुन्हे दाखल। उर्वरित 45 लोकांवर गुन्हे दाखल करा। आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी। मीरा भाईंदरमधल्या टार्झन डान्स बारवर काश्मीरा पोलिसांची कारवाईत पोलिसांकडून 21 जणांना अटक। 12 मुलींची सुटका। पोलिसांची माहिती। जळगावच्या करंजी गावाजवळ महामार्गावर कारचा भीषण अपघात। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघातात 4 ते 5 जण जखमी। 2 महिला गंभीर जखमी। पत्नीच्या अफेअरच्या संशयावरनं पतीनं केली पत्नीच्या मित्राची हत्या। पालघरच्या बालाजी कॉम्प्लेक्समधली घटना। हत्येनंतर पती पत्नी फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।